श्री स्वामी समर्थ. देवघर बनवताना व पूजा करताना काही बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. देवघर वरून नेहमी चपटे असावे. देवघर ईशान्य कोपऱ्यात असायला पाहिजे. हे शक्य नसेल तर पूर्व किंवा पश्चिम दिशेला असायला पाहिजे. देवघरात कुलदेवता, देवी अन्नपूर्णा, गणपती, श्री यंत्राची स्थापना करायला पाहिजे. तीर्थक्षेत्रातून विकत घेतलेल्या वस्तू देवघरात ठेवणे टाळल्या पाहिजेत. पारंपरिक मूर्तीचीच पूजा केली पाहिजे. मूर्तींची स्थापना आसनावर करून पूजा करताना देखील आसनावर बसून पूजा केली पाहिजे. देवघरातील मूर्ती 4 इंचाहून जास्त नको. देवघरात नाचणारे गणपती, तांडव करत असलेले शंकर, वध करताना कालिका आदी मूर्ती किंवा फोटो ठेवू नयेत. देवघरात महादेवाची लिंगाच्या स्वरूपात आराधना केली पाहिजे. मूर्तीच्या स्वरूपात नाही. पूजा करताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असायला पाहिजे. दिवा आग्नेय कोपऱ्यात असायला पाहिजे आणि पाणी उत्तरेकडे ठेवायला पाहिजे. पूजेत शंख घंटीचा उपयोग जरूर करावा. निर्माल्य, पुष्प, नारळ इत्यादी पूजेनंतर विसर्जित केले पाहिजे. ते घरात ठेवणे वर्जित आहे. पूजेचे पवित्र जल घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शिंपडायला पाहिजे. नैवेद्य नेहमी गोड वस्तूंचा दाखवावा. खंडित झालेल्या मूर्तींचे विसर्जन केले पाहिजे. विसर्जनाच्या अगोदर त्यांना नैवेद्य दाखवावा. देवघर व देव्हारा कसा व कोणत्या दिशेला असावा याबद्दलचे पुढील मार्गदर्शन. प्रत्येक कुटुंबाच्या घरी देव्हारा असणे अत्यावश्यक आहे. ज्या घरात देव्हारा नाही ते घर आध्यात्मिकदृष्ट्या स्मशानवत आहे. आपल्या आई-वडिलांपासून मुलगा जरी स्वतंत्र राहत असेल तरी त्याला आपल्या नवीन कुटुंबात स्वतंत्र देव्हारा असणे आवश्यक आहे. देवपूजेशिवाय कौटुंबिक जीवन हे एक प्रकारे असुरी जीवनच असते. ईश्वरी साक्षीने चाललेला संसार हा प्रत्यक्ष लक्ष्मीनारायणाचाच संसार असतो. ज्या घरात ईश्वराची नित्यपूजा अधिष्ठान होत नाही ते एक प्रकारे चतुष्पादाचा म्हणजे पशुतुल्य संसारी जीवनच असते. कुटुंबाचे सर्व व्यवहार हे ईश्वर साक्षीनेच व्हावेत. ईश्वराचे अधिष्ठान हे ईशान्य दिशेला असल्यामुळे देव्हाऱ्याची योग्य जागा ही ईशान्य कोपऱ्यात असावी. वास्तूच्या ईशान्य कोपऱ्यात देव्हाऱ्याचे तोंड पश्चिमेस असले तरी चालते. ईशान्य कोपरा शक्य नसल्यास पूर्व पश्चिम तोंड करून देव्हारा चालेल, परंतु शक्यतो ईशान्य कोपराच हवा. देव्हारा वास्तूच्या अगरत्या खोलीच्या दक्षिण भिंतीजवळ अगर नैऋत्य कोपऱ्यात केव्हाही असू नये. असल्यास अतिपीडा उद्भवतात. देव्हारा शयनगृहात सुद्धा नसावा. जर शक्य नसेल तर निदान देव्हाऱ्यासमोर तात्पुरत्या लाकडी पार्टिशनची व्यवस्था कायमस्वरूपी करावी. पूजा घराच्या वर अगर खाली शौचालय अजिबात नसावे. देवाचे फोटो दक्षिण भिंतीला लावू नयेत. पशुपक्षी, महाभारताची युद्धप्रसंगाची चित्रे लावू नयेत. देव्हाऱ्याच्या अगदी समोर तिजोरी नसावी. पूजाघराच्या प्रवेशद्वारासमोर देवाचे फोटो अजिबात लावू नयेत. पूजाघरास उंबरठा असणे आवश्यक आहे. आपण फ्लॅटमध्ये राहत असाल तर तो भिंतीवर देखील बसू शकता. फक्त त्याच्या खाली लाकडी फळी ठोकून घेणे. देव्हाऱ्याच्या वरती निर्माल्यमाळा असू नये. तसेच कोणत्याही प्रकारची अडगळ असू नये. पूजाघर भिंतीत कोरून करू नये. अगर देव्हारा संपूर्ण भिंतीत चिटकवून ठेवू नये. पूजाघरात अडगळीच्या वस्तू ठेवू नयेत. प्राचीन मूर्त्यांचे भग्नावशेष पूजाघरात ठेवू नये. देव्हाऱ्यात कमीत कमी मूर्ती अगर तसबिरी असाव्यात. कुलदेवीचा टाक, मूर्ती अथवा तसबिरी, इष्टदेवतेचा फोटो अगर मूर्ती, बाळकृष्ण, नंदी व नागविरहित शंकराची पिंड, काळ्या दगडाची किंवा पारद शिवलिंग असावे. एकाच देवाच्या 2 अगर जास्त मूर्ती पूजेत असू नये. त्या दोन्ही एकही कार्य करीत नाहीत. मात्र एकाच देवतेची मूर्ती व तसबीर असेल तर हरकत नाही. दत्तक घेतलेल्या घराण्याचे अगर बुडीत घराण्याचे देवघरात अजिबात पूजा करू नये. ते सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करावे. सोन्याचे देव असतील तरी विसर्जन करावे, नाहीतर पूजकाची सुद्धा वंशबुडी होते. देव्हाऱ्यात भगवान शंकराची मूर्ती, फोटो पूजू नयेत. घराचे वातावरण स्मशानमत होईल, कारण भगवान शंकराचे सुगुण रूप स्मशानातच तांडवनृत्य स्वरूपात मानले जाते. संसारी माणसाने मारुतीची देव्हाऱ्यात पूजा करू नये. कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता असते. देव्हाऱ्यात शनीची सुद्धा पूजा करू नये. सर्व जीवन संकटमय अतिउदास राहते. घरात मारुतीचा फोटो कुठे असल्यास चालेल, पण देव्हाऱ्यात नको. मुंजाची पूजा सुद्धा करू नये. त्यामुळे इतर देवदेवता आपले काम करीत नाही. शिवाय त्या मुंजास सद्गतीपासून बंधनात अडकवल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त शापच मिळतात. देव्हाऱ्यात गायत्री मातेची सुद्धा पूजा करू नये, कारण गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र असून त्याच्याशिवाय शिव पाळणे खूप कठीण असते. देवघरात कालभैरवाची पूजा देखील निषिद्ध आहे. ते यम असून स्वभाव अतिउग्र व कडक आहे. म्हसोबा सुद्धा देवघरात पूजू नये. त्यामुळे कुलदेवीचे छत्र कुटुंबावर राहत नाही. कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीडित असते. देव्हाऱ्यात पिराची अगर पिरांच्या चिन्हाची पूजा करू नये. यामुळे इतर हिंदू देवतांची कृपा लाभत नाही.
गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये. शिष्याचा कोप होतो. देवतेच्या मूर्ती शोभेसाठी शोकेसमध्ये ठेवू नयेत, नाहीतर ते आपली शोभा करतात. देव्हाऱ्यातील मूर्ती 4 इंचापेक्षा मोठ्या नसाव्या. जास्त उंचीच्या असल्यास विसर्जन करावे. देवांना माशी लागलेली असू नये. देवभग्न चित्र पडलेले असू नये. आसन आयुधे हालत असलेली, चीर गेलेले देव, विद्रूप झालेले, पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे देव नसावे. ताबडतोब विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन कराव्या. देवाच्या मूर्ती पूर्वाभिमुख अथवा पश्चिमाभिमुख असाव्यात. देवाऱ्यात सकाळ संध्याकाळ नैवेद्य अर्पण करावा. त्याशिवाय घरात कुणी जेवण करू नये. सकाळी लवकर डबा किंवा लहान मुलांचं जेवण खाऊ घालायचं असेल तर उष्टे व्हायच्या अगोदर देवाचा नैवेद्य बाजूला काढून ठेवून नंतर नैवेद्य दाखविला तरी चालेल. जे कुटुंब देवांना न चुकता नित्य जेवणाचा नैवेद्य देतात त्यांना जीवनात देव दोन्ही वेळच्या अन्नाची कमतरता पडू देत नाही. दररोज परमेश्वराला प्रार्थना करा, आजपर्यंत जे दिले आहे ते तुझेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस. आमचे राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंद आणि समृद्धीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद देव तुझी आठवण आम्हा सतत होऊ दे. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे. या शरीराला कोणताही त्रास होऊ नये याची काळजी तू घे. आपल्या जिवलग व्यक्तींच्या आठवणी, आभास, वास्तविकता स्वीकारून आनंदाने जगा. स्वतःची व कुटुंबाच्या जीवनाची, आरोग्याची काळजी घ्या. कशी वाटली ही व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार.